आज आपण तयार करतोय जास्त तामझाम न करता, जास्त साहित्याचा वापर न करता, जास्त भांड्यांचा पसारा न करता मस्त असा आंब्याचा केक. तुम्ही पाहू शकता इथे हा आंब्याचा केक किती मस्त तयार झालेला आहे. प्रत्येक कण न कण त्यातनं मस्त असा फुललेला आहे. इतका मस्त हा व्यवस्थित तयार झालेला आहे. परफेक्ट साहित्याचं प्रमाण दिलेलं आहे. चला तर मग आज आपण आंबा केक कसा बनवायचा ते पाहूया. इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. हा केक बघा किती सुंदर तयार झालेला आहे. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत. चांगले पिकलेले आंबे घ्यायचे आहेत. ज्याचा कलर चांगला असेल असेच आंबे आपल्याला निवडायचे आहेत आणि आंबा गोड असेल असा. आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला या पद्धतीने कापून त्याचा गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे. तर इथे मी आंबा आता चिरून घेते आहे. आंबा बघा मस्त त्याला रंग आलेला आहे, त्यामुळे केकला पण छान रंग येईल. तर इथे आपण कुठलाही रंग वगैरे असा वापरणार नाही आहोत. तर इथे बघा मस्त असा हा आंबा चिरून घेतलेला आहे. सजावटीसाठी तुम्ही असं ठेवू शकता. यानंतर आपण आंब्याचा गर काढून घेऊ. इथे आपल्याला 1 कप पल्प आवश्यक आहे हा केक बनवण्याकरता. या पद्धतीने मी असा हा पल्प काढून घेतलेला आहे. यानंतर आता आपण इथे फक्त एक मिक्सरचं भांडंच वापरणार आहोत. बाकी कुठल्याही भांड्यांचा पसारा करणार नाही आहोत. या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण हे बॅटर तयार करणार आहोत. चला तर मग इथे घेते आहे 1 कप बारीक रवा. रवा बारीकच घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तर मोठा रवा पहिल्यांदा 2-4 वेळा फिरवून बारीक करून घ्या, पावडर करून घ्या, नंतरच हा रवा वापरा. तर बरोबर प्रमाण मी सांगते आहे. 1 कप बारीक रवा घेतलेला आहे आणि इथे अर्धा कप म्हणजे रव्याच्या अर्धा पट साखर घेतलेली आहे. आंबा गोड असेल तर अर्धा कप साखर पुरेशी होते. यानंतर साखरेच्या अर्धा पट आपल्याला तेल घ्यायचं आहे. म्हणजे पाव कप इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल कुठल्याही वासाचं तेल घ्यायचं नाही आहे. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता. इथे जितका रवा तितकाच आंब्याचा गर घ्यायचा आहे. आता हा केक जो आहे तो आपल्याला फक्त आंब्याचा फ्लेवरच तयार करायचा आहे. बाकी कुठलाही फ्लेवर ह्यामध्ये घालायचा नाही आहे. चवीपुरता थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि याला मिक्सरला आपण बारीक फिरवून घेऊया. इथे मी मिक्सरला व्यवस्थित असं हे फिरवून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला दही किंवा दुधाचा वापर करायचा नाही आहे. फक्त आंब्याचा पल्पचाच वापर करायचा आहे. त्यामुळे इथे मी मस्त हे फिरवून घेतलं. आता ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया 10 मिनटं. तोपर्यंत आपण इथे तयारी करूया. मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, ते गरम करत ठेवलेलं आहे. स्टँड ठेवलेला आहे यामध्ये आणि झाकण ठेवून आपण ह्याला मध्यम आचेवर 10 ते 12 मिनटं प्रीहीट करायला ठेवून देऊया. यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक करायचा आहे त्या भांड्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेऊया. तुम्ही तूप टाकलं असेल याच्यामध्ये तर तूप लावून घेऊ शकता. बटर पेपर असेल तर बटर पेपरचा तुम्ही इथे वापर करू शकता. माझ्याकडे बटर पेपर नाही, त्यामुळे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपलं व्यवस्थित पसरवून घेऊया. यामुळे केक जो आहे तो भांड्याला चिकटणार नाही. अगदी काठापर्यंत व्यवस्थित ह्याला पसरवून घ्यायचं आहे. तर अशा या पद्धतीने मी हे सर्व पीठ ह्या डब्याला पसरवून घेते आहे. आता यानंतर अतिरिक्त जे पीठ आहे एक्स्ट्राचं ते आपण काढून टाकायचं आहे. चला आता आपण बॅटरकडे वळूया. तर इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. ही बेकिंग पावडर आपल्याला 1 चमचा घ्यायची आहे. चमचा कुठला? कांदा पोहे खाण्यासाठी जो बारीक चमचा आपण घेतो तो चमचा घ्यायचा आहे आणि एकदम काठोकाठ भरून नाही घ्यायचा, सपाट असा हा भरून घ्यायचा आहे. वरती असं डोंगर करायचा नाही आहे. अशा पद्धतीने ही पावडर घ्यायची आहे. 1 चमचा आपण ही पावडर चाळून घालायची. बघा ह्यामध्ये असे खडे असतात त्यामुळे चाळून घालायची. यानंतर बेकिंग सोडा घेतलेला आहे आपण, त्याच चमच्याने अर्धा चमचा. हे सर्व चाळून घ्यायचं. एकदम काठोकाठ भरून घेतलात तर बेकिंग पावडर किंवा आणि सोड्याचा वास येऊ शकतो, त्यामुळे बेताचंच घाला. 2 ते 3 चमचे आपण ह्यावर पाणी घातलेलं आहे. यामुळे बेकिंग सोडा आणि पावडर ॲक्टिव्ह होतं त्यामुळे. आणि इथे ह्याला मस्त असं फिरवून घेऊ. यानंतर मिक्सरला आपण हे चांगलं फिरवून घ्यायचं 2-4 वेळा. आता मी हे एकत्र केलेलं आहे. आता मिक्सरला मी फिरवून घेते आहे की आपलं बॅटर जे आहे ते व्यवस्थित तयार होईल. इथे बॅटर आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. आपली सगळी तयारी झालेली आहे. त्यामुळे ट्रेमध्ये हे बॅटर आपण ओतून घेऊया. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. इथे आपण बिलकुलही कशाचा वापर केला नाही, असंच
थोडंसं घट्टसर रिबॉन कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला इथे हवं आहे, तरच केक आपला चांगला होऊ शकतो. आता थोडासा डब्बा जो घेताना आहे ना पसरट घ्यायचा, म्हणजे मग केक जो आहे तो व्यवस्थित एकसमान असा जाळीदार बनतो. आता इथे पातेलं जे आहे त्याला चांगली हीट लागली पाहिजे, तरच हा ट्रे जो आहे तो ह्यामध्ये ठेवायचा. तर हे चांगलं मस्त असं 12 ते 15 मिनटं मी गरम करून घेतलेलं आहे. यानंतर हा डब्बा ह्यामध्ये ठेवायचा, वरून झाकण ठेवायचं. 1 मिनिटभर मी इथे मोठा गॅस ठेवलेला आहे आणि 1 मिनिटानंतर ह्याला मध्यम आचेवर आपण ठेवून द्यायचं आहे. 3:56 झालेले आहेत आणि बरोबर 25 मिनिटांनी 4:21ला मी हे उघडते आहे. आता आपण चेक करून बघायचं एकदा की हा केक झाला आहे किंवा नाही. बरोबर 25 मिनिटांनी चेक केलेला आहे मी. तर इथे बघा हा केक झाला नाही आहे. ह्या टूथपिकला बॅटर जे आहे ते चिकटलेलं आहे, त्यामुळे अजून 10 मिनटं आपण हा झाकून शिजवून घेऊया. तर आता बरोबर 10 मिनिटानंतर मी हा केक चेक करून बघणार आहे. आता हा झालेला आहे, आपल्याला दिसतोच आहे तो झालेला आहे. तो त्याच्या कडा बघा मस्त अशा सोनेरी झालेल्या आहेत. तर इथे टूथपिक क्लिअर आलेली आहे. केक आपला झालेला आहे. आता हा केक जो आहे तो आपण बाहेर काढून थंड करून घेऊया. पूर्णपणे ह्याला थंड करायचा, त्यानंतरच त्याला डिमोल्ड करायचा आहे. तर इथे हा केक आपण बाहेर काढूया. केक स्टँडवर ठेवून आपण ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा. थंड झाल्यानंतर याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि त्यानंतर प्लेटमध्ये आपण ह्याला काढून घेऊया. आता तुम्हाला केक बघून वाटत असेल की हा केक काही फुललेला नाही आहे, घाबरू नका. केक व्यवस्थितच तयार झालेला आहे. ह्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि हा बघा व्यवस्थित बटर पेपर नसला तरीसुद्धा केक व्यवस्थित निघालेला आहे. आणि बघा त्याला रंगही खूप छान आलेला आहे, कारण आंब्याचाच कलर खूप छान होता. आणि केकची जाळी बघा सर्वत्र व्यवस्थित पसरलेली आहे. कुठेही हा केक कच्चा राहिलेला नाही आहे, दबलेला नाही आहे, अशा व्यवस्थित झालेला आहे. कारण आपण डब्बा जो घेतला तो थोडासा पसरट घेतला होता. थोडासा पसरट डबा घ्यायचा. 29 एप्रिल माझ्या मिस्टरांचा बड्डे होता आणि त्याकरता मी हा केक बनवला होता, म्हणून त्यांनीच तो कट केला आणि कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे. बघा केक किती सुंदर तयार झालेला आहे. ह्याला जाळी बघा खालपासून वरपर्यंत व्यवस्थित जाळी पसरलेली आहे. कुठलाही भांड्याचा पसारा न करता कमी साहित्यामध्ये आपण हा केक तयार केलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा केक तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.